मित्रांनो, माझं तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मला हेच बोलत होतं, आत्ता रिसंटली एक खूप मोठा स्कॅम झाला होता. म्हणजे आत्ताच टोरेश कंपनीवाल्यांनी भरपूर लोकांचं पैसे घेऊन पळाले, असा काही मोठा स्कॅम झालेला आहे की नाही गं? आत्ता स्कॅम झाला टोरेश कंपनीचा, आत्ताच झाला. हां, आत्ताच म्हणजे 1 तारखेला काहीतरी त्यांना पैसे भेटणार होते. तर ते पैसे भेटले नाही, ते असे पळून गेले. तर ते खूप मोठा स्कॅम झाला आहे. भरपूर लोकांनी पैसे भरले, आता खूप गरीब लोकांचे पैसे गेले, भरपूर लोकांचे गेले. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही वाचलो, कारण की आम्ही भिकारी आहे. बघा, भिकारी व्हायचा फायदा हेच असतो की स्कॅमने आम्ही वाचलो. तर तुम्ही पण भिकारी बना. तर माझं तर एवढंच बोलणं आहे यार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. आत्ताच्या टाईममध्ये खूप मोठे मोठे स्कॅम होत आहे. तर तुम्ही लोकांनी खूप सतर्क राहा आणि समजून वाचून वगैरे सर्व त्यानंतरच तुम्ही पैसे भरा. माझं म्हणणं असंच आहे की ते कुठे देण्यापेक्षा भरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळच ठेवा पैसे. ह्याच्याहून चांगलं बचत कुठेच होत नाही. हे सर्वात बेस्ट आहे. तर मी हेच बोलतो, आम्ही खूप लक्की आहे की आम्ही भिकारी आहे म्हणून आम्ही पैसे नाही भरलो, त्यामुळे आम्ही वाचलो त्या स्कॅममध्ये. नाहीतर काय माहिती का आम्ही पण फसू शकलो असतं. भरपूर लोकांनी भरलेत त्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे आम्ही नशीब बोलत की आमच्याकडे पैसे नाही. ही माझ्यावर रोज स्कॅम करते, त्यामुळे मला हिच्यानी सावध राहायला लागते. कारण की माझ्या घरी स्वतःहून माझ्याबरोबर स्कॅम, भले मी बाहेर पैसे भरत नसेल ना, तरी घरी माझ्यावर खूप मोठे स्कॅम होत आहेत. गाईज, सतर्क राहा, सावध राहा. बाय.